जय जिजाऊ जय शिवराय सर्व आपल्या मराठा कुणबी बांधवांनो, आपण माझ्यासोबत आहेत माझे जुने विद्यार्थी सवंडकर, ज्यांचं हिंगोली जिल्ह्यात गाव आहे, आणि तिकडे आहेत आपले मुकुळे काका, म्हणजे वशाचे आहेत परंतु राहायला सय्यद मियाँ पिंपळगाव मोरे पिंपळगावला. तर आज कामानिमित्त आले होते, त्यांना मदत केली. काम दुसरंच होतं परंतु कुणबी नोंदी संदर्भात त्यांना पण चर्चा केली, कारण मुटकुळ्याच्या कुणबी नोंदी आलेल्या आहेत, तर त्यांना मग नंतर आपण गायडन्स करू. परंतु आता मुद्दाम विशेष करून व्हिडिओ याच्यासाठी केला आहे की आता सगळे कामं संपल्या, धावपळी संपल्या बांधवांनो, इलेक्शन झालेले आहेत, निवांत आहेत आपण. आता सगळं काही संपले, लग्न पण पार पडत आहेत, उरूस पार पडायला आहे. आता एकच आपलं ध्येय की आपल्या मराठा कुणबी नोंदीकडे लक्ष. GR नुसार आपल्या परभणी गंगाखेड पूर्णेमध्ये कसं भेटत नाही, त्या संदर्भात आपण येत्या काही दिवसामध्ये माननीय राज्यमंत्री मेघनाताई यांना बोललेलो आहेत, खासदार साहेबांना बोललेलो आहेत, आमदार साहेबांना बोललो की आपल्याला जिल्हा स्तरावर मिटिंग लावायची, सर्व मराठा सेवकांची, आणि ज्या काही अडचणी येत असे बांधव ज्यांचे प्रस्ताव दाखल तर आहेत परंतु दाखल केलेल्या प्रस्तावाला आजपर्यंत दाखल केलेल्या प्रस्तावाला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आजपर्यंत प्रशासनानं दिलेला नाही. आमचे इथले वाघ बांधव पण आहेत, त्यांचं पण दाखल केलं होतं ना आपण, अडकले का रिजेक्ट झाले? हां, एक नाही आहे, असे अनेक बांधव आहेत. आता इथून पुढं नव्यानं आपल्याला पुन्हा नव्या जोमानं जरांगे पाटलांच्या आदेशानुसार 33-34च्या ज्यांच्या नोंदी आहेत ते ठीक आहे, परंतु ज्यांच्या नाहीत GR नुसार आपल्याला हा इश्यू सक्सेस करून दाखवायचं आहे. आणि GR नुसार आपल्याला कसं भेटत नाही हेच आपल्याला पाठपुरावा करून करायचं आहे. तेव्हा बांधवांनो, पुन्हा एकदा आता इलेक्शन संपले, सगळं संपले, आता मराठा कुणबीच्या मागे लागा. आपला खासरा असेल, जनगणना असेल, भूमी अभिलेखचे डॉक्युमेंट्स असतील, आम्ही मदत करायला पुन्हा तहसीलमध्ये आम्ही तत्पर आहोत. तर पुन्हा एकदा सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय. बांधवांनो, जय जिजाऊ जय शिवराय.